माझ्याकडे दिव्य शक्ती आहे असं सांगून भक्तांना फसवणाऱ्या बंधूबाबाला पोलिसांनी अटक केली आहे। हा बंधूबाबा भाविकांच्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करायला सांगायचा। महिला तसेच पुरुष भक्तांच्या मोबाईलद्वारे तो त्यांच्या खासगी आयुष्याचे क्षण आपल्या मोबाईलमध्ये पाहत होता। तसेच भक्तांना वेश्यागमन, अनैतिक शारीरिक संबंध आणि इतर अश्लील कृत्य करण्यास भाग पाडत होता। आता या बाबाला पिंपरी चिंचवड शहरातील बावधन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। काय आहे वास्तव आणि यापासून कसं सावध राहायचं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। प्रसाद उर्फ बाबा उर्फ प्रसाद भीमराव तामदार, वय 29 असं या बंधूबाबाचं नाव आहे। प्रसाद हा स्वतःला आध्यात्मिक गुरु वाचवायचा। त्यांनी एकाचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची धक्कादायक तक्रार बावधन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे। या तक्रारीनंतर बावधन पोलिसांनी प्रसाद दादा भीमराव तामदार याला ताब्यात घेतला आहे। प्रसाद दादा भीमराव तामदार याचा सोशल मीडियावर अनेक महिलांना आंघोळ घालताना, महिलांसोबत विचित्र डान्स करताना तसंच महिलांची ओटी भरत असतानाचे व्हिडिओ याआधी देखील व्हायरल झाले आहेत। याबाबत पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी माहिती दिली आहे। ते म्हणाले की पुरुष आणि महिला भक्तांचे शारीरिक आणि मानसिक छळ करण्यासाठी प्रसाद तामदार यांनी पुण्यातील मुळशी तालुक्यातील सुसगावातील स्वामी समर्थ बिल्डिंग मध्ये एक चक्क मठ उभारला आहे। प्रसाद तामदार स्वतःला दिव्यशक्ती असलेला आध्यात्मिक गुरु भासवत असल्याने त्याला मानणारा एक मोठा भक्त परिवार देखील आहे। मात्र आता याच प्रसाद तामदार विरोधात बावधन पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 318 4 35(1) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व आगोरी प्रथा व जादूटोणा अधिनियम 2013 चे कलम 3(6), भारतीय तंत्रज्ञान अधिनियम कलम 67 प्रमाण गुन्हा देखील दाखल केला आहे। प्रसाद तामदार याला पुण्यात आणि महाराष्ट्रात मानणारा मोठा भक्त परिवार आहे। मात्र बाबाचं खरं रूप बाहेर आल्यानंतर अनेक भक्तांना मोठा हादरा बसला आहे। प्रसाद तामदार याच्या विरोधात भविष्यात अजून काही महिला आणि पुरुष भक्त समोर येऊन तक्रार देण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत आहे। आसाराम बाबा, राम रहीम बाबा यांच्यासारखे बंधूबाबांचे इतके धक्के कारनामे उघडकीस आल्यानंतरही आमच्या महिला कशा या बंधूबाबाच्या आहारी जातात, असा संताप महिला हक्कासाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी यांनी व्यक्त केला आहे। बंधूबाबा प्रसाद तामदार याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी पोलिसांनी कारवाई करावी अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हणजे संगीता तिवारी यांनी देखील केली आहे। आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल हा आपल्या जीवनाचा अत्यावश्यक भाग झाला आहे। मात्र याच मोबाईलचा वापर तुमच्यावर नजर ठेवण्यासाठी केला जात असेल तर होय, भारतात अलीकडेच एअरड्रॉयर किड किंवा एअरड्रॉयर पॅरेंटल कंट्रोल या स्पाय सॉफ्टवेअरचा गैरवापर वाढल्याची माहिती समोर आली आहे। आता तुम्ही म्हणाल की हे एअरड्रॉयर म्हणजे नेमकं काय आहे, तर एअरड्रॉयर हे एक अधिकृत सॉफ्टवेअर आहे जे मुख्यतः अमेरिकेत पालक आपल्या मुलांवर नजर ठेवण्यासाठी वापरतात। मात्र भारतात त्याचा वापर बेकायदेशीरपणे इतर व्यक्तींवर पाळत ठेवण्यासाठी केला जात आहे। या सॉफ्टवेअरचा वापर केल्यानंतर युजरच्या अनेक हालचाली रेकॉर्ड केल्या जाऊ शकतात। उदाहरणार्थ फोनची लोकेशन, कॉल्स आणि मेसेज, कॅमेरा आणि मायक्रोफोनद्वारे ध्वनी व चित्रफित, फोटो, व्हिडिओ कॉन्स्टन्स, इंटरनेट ब्राउझिंग हिस्ट्री अशा सगळ्या गोष्टींवर नजर ठेवली जाऊ शकते। ज्या व्यक्तीला तुमच्यावर नजर ठेवायची असते तो युजरचा मोबाईल थोड्या वेळासाठी हातात घेऊन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो। यामध्ये तो अँड्रॉइड साठी APK फाईल, आयफोन साठी IPA फाईल डाउनलोड करतो। त्याच्या इन्स्टॉलिंगसाठी केवळ 1 ते 2 मिनिटे लागतात। ती व्यक्ती सर्व परमिशन म्हणजेच कॅमेरा, लोकेशन, मायक्रोफोन इत्यादी अशा गोष्टींना अलाउ करतो। आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे तुम्हाला ते ॲप स्क्रीनवर दिसत नाही, कारण ते लपवलेलं असतं। सोबतच ईमेल लिंक किंवा PDF द्वारे युजरने लिंक ओपन करताच सॉफ्टवेअर इन्स्टॉल होतं। मात्र यात मर्यादित परमिशन्स मिळत असतात। आता याचा बचाव कसा करायचा, तर सायबर एक्सपर्टच्या मते मोबाईलमध्ये अँटीव्हायरस इन्स्टॉल करणं हा सर्वात चांगला उपाय आहे। फोनमध्ये अचानक बॅटरी ड्रेन, हेल्थिंग डाटा युसेज वाढणं हे संकेत असू शकतं। फक्त विश्वसनीय ॲप्सच डाउनलोड करा। फोनमध्ये अज्ञात ॲप्सची किंवा ॲक्टिव्हिटी आढळल्यास तात्काळ तपासणी करा। आता या सगळ्या गोष्टींमधून आणि माहितीमधून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे तंत्रज्ञानाचा योग्य उपाय जितका फायदेशीर आहे तितकाच गैरवापर धोकादायक ठरू शकतो। त्यामुळे स्वतःची आणि आपल्या माहितीची सुरक्षा राखण्यासाठी जागरूक राहणं आवश्यक आहे। आपण वापरणारा फोन कोणाच्या हातात देताना विचार करण्याची गरज आहे। त्यामुळे गोष्टींकडे आपण सगळेच गांभीर्याने पाहणं अपेक्षित आहे। बाकी तुमच्यासोबत अशा काही घटना घडल्या आहेत का, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।